नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातला पहिला हिरवा कंदील मिळालेला आहे. आपण सांगतच आलेलो आहोत की जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर यामध्ये शासकीय मान्यता आहे किंवा शासनाचा जो अधिकृत जी.आर. आहे तो येणे गरजेचं होतं. तर नुकताच जो काल आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे. आणि याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं अधिकृत पेज आहे. तर यावरती त्या घोषणा करतील आणि त्यानंतर त्यांची प्रेस कॉन्फरन्स देखील होऊ शकते. तर अशा या 3 गोष्टी झाल्या की संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना जुलै महिन्याचे हप्ते वितरण सुरू केलं जातं. तर आता ही घोषणा कोणत्याही वेळी होऊ शकते किंवा हप्ते वितरणाची प्रोसेस कधीही सुरू होऊ शकते. हा निश्चित असा वेळ सांगता येत नाहीये. पण आपण सांगतोय की साधारणतः या 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजेच आजपासून 2 ते 3 दिवसांमध्ये मंत्री आदित्य तटकरे कोणत्याही क्षणी हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा करू शकतात. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांची प्रतीक्षा संपलेली आहे. जुलै महिन्याचे 1500 रुपये आता कोणत्याही वेळी तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतात. हप्ते जमा झाल्यानंतर किंवा तशी घोषणा झाल्यानंतर सुद्धा आपल्या चॅनलवरती प्रॉपर व्हिडिओ दिला जाईल. तर यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांना जून महिन्याचा 1500 रुपये हप्ता आलेला नाही आहे अशा 26 लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अपात्र करण्यात आलेले आहे तर त्यांना तरी तुर्तास सध्या तरी हा हप्ता येणार नाही आहे. ज्यांना जून महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना हे 1500 रुपये आता कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतात. हीच आताची खरी बातमी आहे. त्यामुळे हप्ता जमा झालेला आहे. अजून तरी हप्ते वितरणास सुरुवात झाली नाही आहे. कोणत्याही क्षणी हे वितरण आहे ते डीबीटी पोर्टलद्वारे साधारणतः 3 ते 4 दिवस लागतात. तर 5 तारखेच्या आधी हे वितरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता काहीच दिवस लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे. मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं पेज आहे तर येथे कधीही घोषणा होऊ शकते. प्रेस कॉन्फरन्स देखील पुन्हा कधी येऊ शकते. त्यामुळे हा हप्ता आता जमा होण्यास विलंब होणार नाही आहे. कोणत्याही क्षणी हा हप्ता पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. ज्यांना जूनचा हप्ता आलेला नव्हता त्यांना देखील जुलैचा हप्ता येणार नाही आहे. ज्यावेळी त्यांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण होईल अशाच वेळी त्या लाडक्या बहिणींना ज्यावेळी त्या कागदपत्र पडताळणी पूर्ण होऊन ज्या बहिणी पात्र ठरतील त्यांना मागील जे हप्ते आहेत ते सर्व मिळणार आहेत. तर अशा प्रकारे सध्या हप्ते जमा झालेले आहेत. अशा अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केले जात आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना थोडीशी प्रतीक्षा करायची आहे. कारण का कोणत्याही क्षणी हा निर्णय होईल आणि डीबीटीद्वारे हे वितरण केलं जाणार आहे. तर अशा प्रकारे ही आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.